तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक चॅनलवरती. तर पहा मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची मोठी गुड न्यूज इथं असणार आहे. तर पहा, जर तुमच्या जवळील कोणी नातेवाईक असतील आणि ते 10वी झाले असतील तर त्यांच्यासाठी नोकरी करण्याची ही एक सुवर्ण संधी इथं आपल्यासाठी चालू आलेली आहे. तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक या महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामध्ये 10वी पासवरती या जागा इथं निघलेल्या आहेत. तर पहा, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर यासाठी पगार किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, नोकरीचं ठिकाण कोणतं असणार आहे, ही सर्व माहिती आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी इथं असणार आहे. तर पहा, तुम्ही इथे www.igrmaharashtra.gov.in तर तुम्ही ह्या वेबसाईटला इथं भेट द्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता, मी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं गट ड संवर्गातील 284 रिक्त पदभरतीबाबत नोंदणी व मुद्रांक विभाग, तर या विभागामध्ये ज्या जागा निघलेल्या आहेत तर त्यासाठीची ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोड बटन देखील दिलेलं आहे. तर पहा, इथं अर्जाची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लगेचच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर याबद्दलची माहिती आपण इथे पाहूया. तर आपण या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती इथं जायचं आहे. तर पहा, ह्या ठिकाणाहून तुम्हाला लगेचच या ठिकाणी इथं अर्ज करायचा आहे. तर पहा, ही परीक्षा IBPS मार्फत होणार आहे. IBPS ही परीक्षा इथं घेणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून तुम्ही या ठिकाणाहून इथं अप्लाय करायचं आहे. तर पहा, तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशन हिअर या ठिकाणी क्लिक करून तुमचं जर नवीन रजिस्ट्रेशन असेल, तुम्ही जर पहिल्या वेळेस तुम्ही IBPS या ठिकाणी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही या ठिकाणाहून इथं अर्ज करायचा आहे. आणि तुम्ही याच्या अगोदर जर IBPSची कोणतीही परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही इथं लॉग इन करायचं आहे. तर पहा, याबद्दलची जी सविस्तर जाहिरात आहे ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, तर इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क किती लागणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक काय असणार आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकतात, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहणारच आहोत. तर पहा, दिनांक 22/4/2025 पासून ते दिनांक 10/5/2025 पर्यंत 23.59 म्हणजेच रात्री इथं तुम्ही पाहू शकता 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकतात. तर पहा, आज आहे 23 तारीख, म्हणजेच कालपासून या पदासाठी इथं अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा लगेचच यासाठी इथं अर्ज करायचा आहे. तर पहा, खाली वेबसाईट दिलेली आहे. तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. तर पहा, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी याची लिंक देतो आणि वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. आणि तुम्ही ह्या ठिकाणाहून ह्या पदासाठी, ह्या परीक्षेसाठी तुम्ही इथून अर्ज करायचा आहे. तर पहा, पदाचं नाव आहे शिपाई. तर संवर्ग आहे गट ड. तर गट ड वर्गातील हे पद आहे, शिपाई पदाचं नाव आहे. तर पहा, यासाठी पगार किती असणार आहे, तर S1 नुसार 15,000 रुपये तुमचं इथं स्टार्टिंग पगार असणार आहे आणि तुम्हाला 47,600 रुपयापर्यंत तुम्हाला हा पगार इथं दिला जाणार आहे. आणि अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते, म्हणजेच तुम्हाला पगार सोडून तुम्हाला जे भत्ते असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर पहा, अतिशय चांगल्या प्रकारची ही भरती इथं असणार आहे आणि तुम्हाला इथं चांगल्या प्रकारचा पगार देखील इथं दिला जाणार आहे. तर पहा, एकूण 284 पदाची ही भरती इथं असणार आहे. पहा, म्हणजे जागा देखील इथं चांगल्या आहेत. तुम्ही लगेचच या ठिकाणी इथं अर्ज करायचा आहे. तर पहा, खाली तुम्हाला सामाजिक व समांतर आरक्षणानुसार खालील तक्त्यामध्ये तुम्हाला इथं जागा दिलेल्या आहेत. तर अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत व अनुसूचित जमातीसाठी किती जागा आहेत हे सर्व आकडे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता, एकूण रिक्त पद आहेत 29. अनुसूचित जातीसाठी एकूण रिक्त पद आहेत 29. त्यामध्ये सर्वसाधारण आहेत 10, महिला 30% म्हणजेच 9 पदं महिलांसाठी इथं असणार आहेत. माजी सैनिक 15%,
म्हणजेच त्यांच्यासाठी इथं 4 पदं असणार आहेत. तर पहा अशा प्रकारचे तुम्हाला इथं पदं पाहायला मिळणार आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर 1 पद असणार आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर तुमच्यासाठी देखील इथं 1 पद तुम्हाला आरक्षण असणार आहे. भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला देखील इथं 1 पदासाठी आरक्षण असणार आहे. पदवीधर अंशकालीन असाल तर तुमच्यासाठी इथं 10% म्हणजेच 3 पदं तुम्हाला इथं असणार आहेत. तर असे मिळून इथं तुम्हाला टोटल 20 पदे हे अनुसूचित जातीसाठी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. पहा म्हणजेच तुम्हाला इथं सर्व तुम्ही जाहिरात इथं डाउनलोड करायची आहे आणि ज्यांना कोणाला ही जाहिरात पाहिजे असेल त्यांनी मला लगेच इथं कमेंट करायची आहे. मी त्यांना लगेच ही जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवर तुम्हाला मी इथं उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही सविस्तरपणे ही जाहिरात वाचून घ्यायची आहे. आपल्या प्रवर्ग आरक्षणामध्ये आपल्याला किती जागा आहेत त्या तुम्ही सविस्तरपणे इथं पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं लगेचच अर्ज करायचा आहे. पहा खालील तुम्हाला काही टीप दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला हे टीप वगैरे तुम्ही व्यवस्थित सर्व नियम व अटी वाचून तुम्ही ह्या पदासाठी इथं अर्ज करायचा आहे. तर पहा अनाथांसाठी इथं 2 पदे इथं रिक्त असणार आहेत. म्हणजे जे कोणी अनाथ आहेत त्यांच्यासाठी इथं 2 पदे हे आरक्षित अनाथांसाठी सेपरेटली इथं असणार आहे. तर पहा सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा आहे की नक्की कोणती पात्रता म्हणजे ह्या पदासाठी किती पात्रता लागणार आहे, कितवीपर्यंत शिक्षण या पदासाठी तुम्हाला असावं लागणार आहे. तर पहा पद आहे गट ड चं पद आहे शिपाई. तर यासाठी किमान शैक्षणिक अर्हता किती असणार आहे. तर पहा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण म्हणजेच पहा 10वी पास तुम्ही जे कोणी असाल आपल्या जवळचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही ह्या जागा इथं सांगायच्या आहेत. तर पहा जे कोणी 10वी पास आहेत त्यांच्यासाठी खरंच ही एक सुवर्ण संधी असणार आहे. त्यांनी लगेचच इथं या पदासाठी अर्ज करायचा आहे. तर पहा यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे. तर उक्त पदासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे जे कोणी 10वी पास आहेत त्यांनी इथं लगेचच अर्ज करायचा आहे. तर पहा यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे. तर उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकापासून किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. पहा म्हणजेच 18 वर्षापासून ते तुम्ही 38 वर्षापर्यंत तुम्ही ह्या पदासाठी इथं पात्र असणार आहात. पहा म्हणजेच सगळ्यांसाठी जवळजवळ इथं अर्ज तुम्हाला करायला मिळणार आहे. म्हणजेच 18 वयापासून ते 38 वर्षापर्यंतच्या मधील जेवढे कोणी उमेदवार असतील त्यांनी इथं लगेचच अर्ज करायचा आहे. तर पहा तसेच तुम्ही मागासवर्गीयांसाठी, खेळाडूंसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ह्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ही 5 वर्षांनी शिथिलक्षम राहणार आहे. तसेच भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष इतकी राहणार आहे. पहा म्हणजेच तुम्ही 38 मध्ये 5 वर्ष जर टाकली तर 43 वर्ष हे वय कोणासाठी असणार आहे. तर मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 ते 43 वर्षाचा कालावधी असणार आहे. आणि जर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्षापर्यंतचा कालावधी त्यांना इथं असणार आहे. पहा मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारची वयोमर्यादा देखील इथं दिलेली आहे. सर्वजण या पदासाठी इथं अर्ज करू शकतात. अतिशय चांगल्या प्रकारच्या ह्या जागा देखील इथं असणार आहेत. तर पहा शासन निर्णयानुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांच्या सशस्त्र दलातील झालेल्या सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहणार आहे. पहा सर्वांसाठी इथं आरक्षण दिलेलं आहे. सर्वांसाठी समान आरक्षण इथं लागू असलेलं आपल्याला दिसत आहे. तर पहा यासाठी एकूण परीक्षा शुल्क काय लागणार आहे, किती फीस या पदासाठी लागणार आहे. तर पहा पदाचं पदनाम आहे शिपाई गट ड. तर राखीव म्हणजेच खुला प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं एकूण 1000 इतकी फीस इथं त्यांना लागणार आहे. म्हणजेच जर राखीव खुल्या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला इथं 1000 इतकी फीस लागणार आहे. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी इथं एकूण 900 रुपये फीस तुम्हाला इथं आकारली जाणार आहे. तर पहा उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील देय कर अतिरिक्त असणार आहेत. म्हणजेच ही फीस वेगळी लागणार आहे आणि बँकचे चार्जेस वगैरे जे आहेत ते याच्यामध्ये आपण गृहीत धरलेले नाही. ते इथं वेगळ्या प्रकारे तुम्हाला त्याला वेगळे आकारले जाणार आहेत. तर पहा जे कोणी माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे जे माजी सैनिक आहेत त्यांना इथं कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क जी फीस आहे ती लागणार नाही. तर पहा प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची जी पद्धत आहे, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया आहे, ती पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी बाबतचा तपशील याबाबत
ही जी खाली वेबसाईट दिलेली आहे https://rfd.maharashtra.gov.in आणि https://igr.maharashtra.gov.in. तर या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचना मध्ये लिंक प्रसिद्धी करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहा, म्हणजे तुम्हाला खालील ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लगेचच या पदासाठी इथं अर्ज करायचा आहे. तर पहा अतिशय चांगल्या प्रकारच्या ह्या जागा आहेत. तुम्ही लगेचच या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करायचा आहे. लगेचच तुम्ही नाव नोंदणी करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि आपल्या जवळील कोणी नातेवाईक असतील तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ इथं शेअर करायचा आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.